हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 रूप पाहतलो जानी तुम धावे हो सगनी तुहा विठ्ठल बरवा रूप पाहतलो जानी सुख धावे सगनी तुहा विठ्ठल बरवा
कृतज्ञ करतात, तबजी करतात, जोरात टाळ्या वाजतात. गवळण सर्वांनी म्हणायची आहे, कारण आज आपण एक वेगळ्या वातावरणात आहोत आणि त्या वातावरणात तुम्हाला घेऊन येतो. जीविती दिवा
म्हणजे सर्वांनी म्हणायचं टाळ्या वाजवा ना. अरे संगीत समजलं पाहिजे. ज्ञान असावी सतसजन मातृवर्ग पितृवर्ग बंधू भगिनी परमार्थ अनुरागी जीवाणू, तुमची माझी भेट आज अशा काही ठिकाणी झालेली आहे. प्रयत्न करू सगळे जीवनमुक्त होण्याचा. विठ्ठला विठ्ठला हो. अच्छा, या काल्याच्या कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेली गवळण, ज्यांना आळंदी निवासी ज्ञानाची सागर ज्ञानाचे चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींची 3 चरणाची गवळण आहे. गवळण अतिशय उच्च प्रकारची आहे. बी केअरफुल, सावधान. विवेकानंद स्वामी says wake up, stand up and start the goal. What is the goal of life? जीवनाचं ध्येय काय? सतसजनो, अतीव दुःखाची निवृत्ती, सच्चिदानंदाची प्राप्ती हवी असेल तर संतांचा प्रत्येक शब्द अंगावर गोंधून नव्हे पचवला गेला पाहिजे. आजची गवळण आहे, रूपक वापरलेले आहे. रूपक ज्याला आपण म्हणतो, उपमा आणि उपमेय अलंकार असतात, तसा आजच्या गवळणीमध्ये रूपक वापरलेले गवळणीचं. आणि ज्ञानेश्वर माऊली गवळणीच्या स्वरूपामध्ये, ज्ञानेश्वर माऊली गवळणीच्या स्वरूपामध्ये आपण आळंदीला गेलेलेच असाल. थोडी कल्पना करा आणि इमॅजिनेशन ज्याला म्हणतो आपण, मानस पूजा. आपण सर्वजण असं पहा की ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीच्या काठावरती उभे आहेत, भगवंताच्या नावानं विरवळ झालेले आहेत. गवळणीच्या स्वरूपामध्ये माऊली टाकू फोडतात. कृष्णा, हे भगवंता, जीवीची जीवा त्याला आर्त का म्हणतात. आणि मंडळी, भगवंताला जोपर्यंत आर्त स्वर आवडतो त्या स्वरात जर आपण बोललो नाही तर जीवन बेसूर होईल. माऊली आर्ततेने आवाज देतात. आणि त्याच्या पुढे दोन्ही काही प्रयोग सांगतो. माझं कीर्तन प्रयोगात्मक असतं. आय विल नॉट से थेरी.
भगवंताचं नाव घेतलं, त्याचं चिंतन केलं की डोळ्यात आलंच पाहिजे. समजायचं आपली पोहोच पावती. डोळ्यात आनंदाश्रू येणं ही आपली भगवंताला भेटल्याची पोहोच पावती आहे. माऊली म्हणतात आर्ततेने जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावरे जीवे अनुसरलिये. माऊली पुरुष आहे पण स्त्रीवाचक शब्द येतात, त्याचा अर्थ गवळणीचं रूपक वापरले. जीवे अनुसरलिये अजूनी बाकानये वेगियान सखये प्राणुनाथा. कोण आहे तो? बाकीच्या गवळण विचारतात काय ग एवढ्या आर्ततेने तू टाहू फुटतेस, नक्की कोण? सौभाग्य सुंदरू तो माझा सौभाग्याचं सौंदर्य. सौभाग्य सुंदरू सुखाचा आगरू बाप रुक्मा देवीवरू श्री विठ्ठलू जाग. कुणीतरी आला. जीव्यानु सरले अजूनी बाखानये वेगियाना सखये प्राणू माझा पांडुरंगा करू प्रथम नमना. नक्की कोणत्या सरकारच्या विवादाने आलाय? जगाच्या पाठीवर एका महाराष्ट्र भूषण पुरुषाला जगाची माऊली म्हणतात. त्यांना आळंदी निवासी ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली पुरुष आहे. मग आई म्हणायचं कारण काय? कोणीतरी ऐका, अरे आमचा बाजू बघा, या देवाची काळजी जन्मानंतर घेतो. ज्ञानेश्वर माऊलीला जीवाची काळजी जन्माच्या अगोदर घेतलेली ओवी ऐका. अरे नाही श्री पुरुष वर्तती कैसे पुत्र पौत्राची पुत्राप्त होती. हे वचन माझे सुमंत्रा पती सात मारी देगा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मुलाबाळ होण्याच्या क्षणी जगाची परिस्थिती ज्या प्रकारची असेल त्या प्रकारची मुलं जन्माला येतात. प्रसूती शास्त्र आहे. आणि लाख पटीनं ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगावं त्यांच्या कृपादान. आणि मंडळी
मुंबई पासून कलकत्ता काश्मीर पासून रामेश्वरपर्यंत कीर्तन करतोय दावा करतोय जर ज्ञानेश्वर माऊलीला जगाची माऊली म्हणायचं असेल तर तुकाराम महाराजांना जगतपिता म्हणावा लागेल म्हणावं लागेल म्हणावं लागेल त्यांच्या कृपाने आणि महाराष्ट्रात आराध्य दैवत शिवछत्रपती यांच्या कृपाने तुम्ही म्हणाल अगोदर होती संतावली शिवछत्रपतींना काय संबंध ऐका अरे काशी की कला जाती थी ये मंदिर की मस्जिद बनती थी एक शिवाजी नहीं होता था तो सबकी सुनता होती थी घाट कीर्तन सुनने मिलता था और बोला शिवछत्रपती महाराज की मंडळी गरज आहे गेले ते दिवस हिंदू धर्माला फक्त रात्री वैराच्या होत्या आता दिवस नाही रात्रही वैराची झाली आहे कोणीतरी जिजाऊ व्हा शिवछत्रपतींना जन्म द्या गरज आहे त्यांच्या कृपादाने जोरात टाळ्या वाजवा वा आणि एकदा साऊंड सर्व्हिस करता ज्यांनी माझा आवाज उरणच्या पुढे चालवला जोरात सदस्य आज आपण फार पवित्र कारणास्तव या ठिकाणी जमलेलो आहोत एक एक शब्द शांतपणे ऐकून घ्यायचा आणि कृपा करून मागून जे लोक आले ते पाठीमागेच बसा मध्ये घुसू नका बसा खाली लग्नाचा मंडप समजले का विठ्ठल 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 मंडप बोलणार नाही पुढे या 2 मिनिट देतो पटकन पुढे या
मार्फत मठामध्ये आहोत आणि गाची गवळण सुद्धा जीवनमुक्तांची आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली नेता हो फुडलाय. आजही आपण महाराज एक एक अभंग किंवा माऊलींची असणारी गवळण जर आपण लिहून घेतली, पाठ केली, तर आयुष्यात कधीच आजारी पडणार नाही. 1 वर्षाची 2 वर्षाची कॅलेंडर देणारा डॉक्टर नाही, आयुष्यात कधीच आजारी पडणार नाही. अशी ही ओघ गंगा आहे, संतांची सुमन आहे. आणि मला आज आनंद झाला. इथे आल्यानंतर आमच्या पत्रकार महाराजांनी सांगितलं की इथे अशी एक बॉडी आहे, विहीर आहे, की त्या विहिरीच्या पाण्यानं स्नान केल्यानंतर शेकडो रोग जातात. मला मीही त्याच्यातलाच आहे, म्हणून एवढा आनंद झाला. भाग्यवंत म्हणू कया शरण गेले पंढरीराया, तरले पास्ट टेन्स भूतकाळ, तरतील फ्युचर भविष्य, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. पण आपण नामधारक असलो पाहिजे. याप्रमाणे सतसज्जन हो. नवरदेव आणि नवरी बहुल्यात चढल्यानंतर मध्ये अंतरपाठ असतो. काय अंतरपाठ असतो? अंतरपाठ शेवटचं मंगल झालं, शुभमंगल अंतरपाठ बाजूला झाला. नवरीने नवरदेवाला हार घातला की नवरदेवाकडच्या कलवऱ्या सांगतात ना आपल्याकडे. नवरीला पहिलं काम काय सांगतात सांगा बरं भाऊ? त्याच्या नाव घे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हार घेतला, नाव घेतलं की अर्ध्या इस्टेटची मालक. त्या बात आपल्याला जर आपलं जीवन असं सुखी करायचं असेल तर माऊलीने काय त्याची मारे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून पहिल्या प्रथम नाम घेणं महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी आलेले आहोत. आज आहे काला. माझ्या शब्दात माझ्या कीर्तनात बोलावं लागतं. माझ्या कीर्तनात मुकी माणसं बोलतात, जे बोलत नाही ते मुके होतात. मग ठरवा काय करायचं. अतिशयोक्ती सांगत नाही. स्वामींच्या समोर नारदाच्या गाडीवर सांगतो, माझी साक्षी आहे. 8 वर्षापूर्वी 3-4 वर्षाची मुकी आणि बहिरी मुलगी माझ्याकडे ट्रीटमेंटला आणि कीर्तनामध्येच मी डोक्यावर हात ठेवला, सांगितलं नाम घ्या. ही मुलगी पुढे बोलायला लागेल. महाराज ती मुलगी आज माझ्या कीर्तनामध्ये सुंदर चाली म्हणते. मुखम करोति वाचालम, मुखम करोति वाचालम. अरे हे नुसते भाषा नाही, हे शब्द नाहीये. एक एक शब्द आज समजून घ्या. काय समज तुम्हाला काय वाटतं? हाही बरं का, या माऊली सुद्धा पूर्वजन्मीच्या वारकरी असल्या पाहिजे. विठ्ठल परिसंताची घरी. तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याचा जरी जन्म दिला ना, पण संतांच्या घरी दे. म्हणून सांगतो ते सुद्धा वारकरी नसली पाहिजे, आळंदीला जाणारी. सर्वसाधारण गोष्टी समजू नका. आणि म्हणून ती कीर्तनाला आलेली आहे. याप्रमाणे सतसज्जन पहिल्या प्रथम आहे नाम. आज आहे काला. बोला काय आहे? आज काय आहे? काला काला काला. आजपर्यंत तुम्ही काल्याची कीर्तन ऐकलीच ती, पण 2 शब्दाचा साधारण समजू नका. का अधिक आला असा शब्द आहे. जीव हा शिवाचा अंश आहे. जीव हा शिवाचा अंश आहे. शिवानं जीवालेला विचारला प्रश्न, जीवा जीवा तू जर त्या शिवाचा अंश आहेस तर त्याला सोडून तू या देहात का आला, याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. विठ्ठल विठ्ठल. बरं, काला 3 प्रकारचा. काला याचा शब्द अर्थ का अधिक आला, जीव या देहात का आला, याचं पहिलं उत्तर, इथं डेफिनेशन. दुसरं काय, काला म्हणजे 2 पदार्थाचं संमिलन. एक स्निग्ध पदार्थ, एक कोरडा पदार्थ. जीव हा कोरडा पदार्थ आहे आणि शिव हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ आणि कोरडा पदार्थ एकत्र येऊन कधीच विभक्त न होणे त्याला म्हणतात काला. विठ्ठल. काला 3 प्रकारचा. नीट आहे का? आता त्या 3 शास्त्री जोडले घेऊन काला 3 प्रकार. खिचडी काला खाता येतो, भाकरी आणि दही काला चुरून पिता येतो, पण जीवशिवाचा काला अनुभवावाच लागेल. गप्पा नाहीये. बी केअरफुल सांगतोय शब्द आहे का? महाराज इकडून कोणाला शिव घेऊ नका, समोरून पाठीमागून जावं ना. विठ्ठल विठ्ठल. आणि हा काला 3ही अवस्थेत आवडतो. नीट आहे का? काय खिचडी काला लहान मुलं घेऊन पितात, खातात. भाकरीचा आपण तारुण्यामध्ये उजव्या हाताने डाव्या हाताने चुरतो आणि उजव्या हाताने तू जाय मी येतो, तू जाय मी येतो. अरे हे त्याला जेव तरी मग
आपला स्वभाव आणि आणि महाराज 32च्या 32 दात पडले बरं का. आणि आजोबा गबूच्या गबू दिसत आहेत. मी त्यांना विचारलं आजोबा प्रकृती अगदी छान आहे तर देख आधी मला काला करून देते. म्हणजे तुझी आजी मला काला करून खाऊ घालते म्हणजे तीनही अवस्थेत काला आवडतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून म्हणजे लक्षात ठेवा. एकदा मनाची तयारी झाली की पहिल्या प्रथम ह्या काला प्राप्त कर. एक सांगून ठेवतो कुणाचे गुडघे दुखत असतील तर पाय पसरून बसा. मी डॉक्टर आहे मला माहित आहे तुम्ही काम केले. पाय पसरून बसा माझी काही अडचण नाही. कोणाचा कमर दुखत असेल तर टेकून बसा. पाय पसरून बसा टेकून बसा वाकडं तिकडं व्हा काहीही अडचण नाही. फक्त लक्ष माझ्याकडे असा. विठ्ठला मग प्रस्तुत गवळणीमधील आता एक शब्द ऐकताय ना तुम्हाला काल्याचा अर्थ समजला. मग आज कीर्तनाची डेफिनेशन सांगतो. नक्की व्हॉट इज मीन बाय कीर्तन. आतापर्यंत तुम्ही कीर्तन ऐकली असतील. हा कीर्तनाचा फारच आहे पण कीर्तन ही अवस्था फार पुढची आहे. एवढं जवळच नाहीये काय म्हणा. किर्र म्हणा सगळे किर्र अधिक तन अधिक न. किर्र म्हणजे घनदाट तन म्हणजे आज्ञा न म्हणजे नष्ट करणे. शरीर रूपी शेतामध्ये आपण भात लावतो ना मग भातामध्ये जे अतिरिक्त गवत उगतं त्याला आपण उपटून फेकून देतो नाहीतर त्याच्यावरती तणनाशक वापरतो बरोबर की नाही. मग आता हे तणनाशकच फवारणी चाललेली आहे. विठ्ठला विठ्ठला मग कीर्तनाचे अर्थ किर अधिक तन अधिक न म्हणजे नष्ट करणे. किर म्हणजे घनदाट तन म्हणजे अज्ञान न म्हणजे नष्ट करणे. शरीर रूपी शेतामध्ये अज्ञानाचं तण नष्ट करणे म्हणजे कीर्तन. इट्स अ डेफिनेशन ऑफ कीर्तन. म्हणून मंडळी हे ज्याचं झालं असेल त्याच महाराजाची कीर्तन ऐकायची. गणपण्या बोलची कीर्तन ऐकली तर आपल्यातही काँग्रेस गवत उगल आणि सत्य बंद होती. म्हणून ज्याचं हे कीर्तन झा बसा ना मावशी कुठेतरी जैसे जैसे श्री पुरुष वर्तती नाही समजली असणारी ही कीर्तनाची डेफिनेशन व्याख्या. मग शरीररूपी शेतामधील अज्ञानाचं तण नष्ट झालं या गवळणीचं आणि गवळण अतिउच्चला पोहोचलेली आहे. तुम्हाला कशातला एकनाथ महाराजांचा गाथा अभंग क्रमांक 487. पीक पिकले प्रेमाचे पीक पिकले प्रेमाचे अभंगामध्ये पिक पिकले प्रेमाचे साठविले गगनताचे भूमी शोधोने पेरिले बीज सद्गुरु कृपे उपजले सहज. तिसरं चरण अत्यंत महत्वाचं. काम क्रोधाच्या उपटोनी पेंढी या ध्येय स्वरूपामध्ये काम क्रोधाच्या जगात पण उगल. काम क्रोधाच्या उपटोनी पेंढी
कल्पनेच्या कशाकाळी सगळे लोक सांगतात ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली ऐकली किती वेळा ऐकणं महत्वाचं अलीकडचं कीर्तन करायचं तुम्हाला सांगतो पेवच कुठलंय कल्पनेच्या कशाकाळी एका जनार्दनी निज भाव अभंगाचा शेवटचा नका आमच्यावर विश्वास ठेवू पण इट्स अ सेल्फ कॉन्फिडन्स अरे स्वतः विश्वास ठेवा नका आमच्यावर ठेवू एकनाथ महाराज एका जनार्दनी निज भाव विश्वंभरीत पिकला देव पिक पिकले प्रेमाची लव इज द व्हेरी ग्रेट मेडिसिन फॉर ऑल द डिसीज लक्षात ठेवा लव प्रेम हे सर्व रोगांवरचं अत्यंत रामबाण औषध आहे पण असे कदूड आपण बरं का कदूड आपण फुकट आहे प्रेम फुकट आहे फुकट द्यायचे फुकटचं औषध आहे पण फुकट नाही देत मला काय फुकट देतात अर्थात त्याचा गुणही येत नाही प्रयोग करून पहा जर एखादा पेशंट जर तुमच्या दवाखान्यात आजारी असेल तिथे जा आणि खतखत हसायला तुमचा चेहरा पुलकित दिसतोय त्याला वाटतं मी अजून काही वर्ष जगणार आहे इट्स अ पॉझिटिव्ह थिंकिंग साधे प्रयोग नाहीये ते मला पॉझिटिव्ह थिंकिंग आणि लगेच तो म्हातारा उठून बसणार हा बरा दिसतो चेहरा वा मग परवा पाहिलं की आज चेहरा तुमचा फार चांगला दिसतोय आणि स्वामीजीच्या मठातला प्रसाद आणलाय खा दात नसणारा माणूस कडकड करून खाणार याला म्हणतात प्रेम पण आपण असे कदरून भिकार प्रवृत्तीचे एखादं कोणी आजारी असेल ना तिथे जाणार त्याच्याकडे पाहणार मुख्य 10 वर्ष जगणारा माणूस नाही का 10 दिवसात आमच्या पाहुण्याला असंच झालं मग गेली काही गरज आहे का म्हणायची विल पॉवर बोला काय आहे विल पॉवर तुम्ही जी इच्छा करणार देव त्याला तथास्तु म्हणतो बोला काय म्हणतो बस एवढा एक शब्द जरी तुम्ही आज लक्षात ठेवला तरी तुम्हाला 10 वर्षाची कीर्तन ऐकायचं सामर्थ्य मिळेल त्याचं कारण सांगतो व्हॉट यू थिंक तुम्ही जो विचार करता ते प्राप्त होतं कॉस्मेटिक एरियामधून निसर्गामधून तुम्ही जे प्राप्त करता जे मागता तेच देव म्हणतो त्याला तथास्तु बोला काय म्हणतो बोला चला काय म्हणतो म्हणून आजपासून वाईट विचार मनात येऊ द्यायचा प्रत्येक घराच्या बाहेर पडताना हरी म्हणून टाकी पाय दयाला भाहुनी काय हरी म्हणून तुम्ही दरवाजाच्या बाहेर पाय टाकणार आज आपलं काम होणार देव म्हणतो बोलत चला देव म्हणतो तरी तुम्हाला समजेना म्हणून सावधान तुम्ही जेवढं नाचाल देव म्हणेल हा पण आवला दिलं नाही नाचत आणि पठात नाही नाचत मिळवणीच्या वळतीत नाचत्या नाच कीर्तनात रंगी नाच कीर्तनात रंगी काय लागते 12-2 वाजवायला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कीर्तन करत होती काय सत सज्जनो याप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी
वा, अशी साथ संतांनी त्या शतकामध्ये बरं का सुशिक्षितेचं अभियान चालवलेलं आहे. या सरकारने आता सुरू केलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आता मी दोन तुमचे ज्ञानदीप लावले. एक कीर्तनाची व्याख्या सांगितली, एक ज्ञानदीप लावला की आपल्या शरीरामधील अंतकरणामधील असणारं जे जळमट आहे मी मला माझे फेकून द्यायचं. दुसरा ज्ञानदीप लावलाय, दिवा लावलाय की देव तथास्तु म्हणतो. म्हणून विच्छा करताना जागृततेने करायची. काय करायचं? जागृतपणे. तुम्हाला कसं नाही समज. आता आम्ही नाचलो की नाही, देव म्हणतो तथास्तु. अजूनही 50 वर्ष तुम्ही मला याच ढंगात नाचताना पाहणार. बघा तुम्ही अजूनही बघता का माझ्या करता, अजून 50 वर्ष याच ढंगात नाचणार. देव म्हणतो. पण देवणीच्या लग्नात नाचताना असताना कामाला मोडलं, लग्न झालं की मग देव म्हणतो तथास्तु. आता तुम्हाला समजलो. विठ्ठल विठ्ठल. आणि मंडळी आजही तुम्हाला असं वाटत असेल, पण हा मेडिकल सायन्सचा रिपोर्ट आहे. मनुष्य जन्माला येत असताना 100 सेल्स भगवंताने दिलेले आहेत. किती? 100 सेल्स आपल्या शरीरामध्ये दिलेले आहेत. एक सेल जर एका वर्षी एकच सेल जर आपली डिस्ट्रॉय झाली तर मनुष्य 100 वर्ष जगतो. एका वर्षी जर 2 सेल्स आपल्या डिस्ट्रॉय झाल्या तर मनुष्य 50 वर्ष जगतो. पण एक सेल जर आपण 2 वर्ष डिस्ट्रॉय होऊ दिली नाही तर मनुष्य किती वर्ष जगेल? 200 वर्ष. मला कशावरून? चला माझ्यावरून हिमालयामध्ये बद्रिकेश्वरला 400 वर्षाची माणसं आज जिवंत आहे. बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. देव म्हणतो आजपासून ठरवा मी 100 वर्षाच्या आत मरणारच नाही. देव म्हणेल याप्रमाणे सतसजनो हा तथाच तू एक शब्द जर लक्षात ठेवला तर आजपासून तुम्ही कधीही कुणाचा हेवा करणार नाही. आणि मग हेवा बरं का, सगळ्यात मोठा रोग हाच आहे. मला सगळे जर सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, याच्यातच आपलं आयुष्य गेलं. प्रस्तुत असताना गवळणीमधील गवळण अवस्थेवरती गेलेली आहे. काय जीवनमुक्त आहे. आज आपण जीवनमुक्त स्वामींच्या आश्रमामध्ये आहोत. ही जी गवळण आहे ना, ही अवस्थेवरती गेलेली आहे. कशी आहे? काय देही कधी देई दशा आपल्याला दिसते पण तशी नाहीये. आणि जे दिसतं तसं नसतं म्हणून सगळ्यांच्या पाठ आपण फसल्याशिवाय राहत नाही. ही जीवनमुक्त असणारी गवळण बरं का, त्या दिवशी काय जीवीची जीवा प्रेम भावाची भावा कृष्णा हे सखया तुझ वाचूनी केशवा. केशवाची व्याख्या भागवतामध्ये वाचा, मग समजेल तुम्हाला. भागवतामध्ये सुंदर व्याख्या. अन्नावळे अनु म्हणजे छोटासा, सगळ्यात कमी असताना अनु आवडत नाहीये. तेव्हा तू 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 आणि तू इतक्या उच्च प्रकारची अवस्था होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या घरी गेला होता का? नाही. खरं सोनं घेऊन जर सोनार गल्लोगल्ली फिरला तर कोणी घेणार नाही. आणि खोटं सोनं घेऊन पेढी टाकली तिथे विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खोट्याच जायचं नाही, या सोनाराच्या पेढीवर यायचं नेहमी. विठ्ठल. या दिवशी भगवंता येत नाहीये. कृष्ण कुठे शोधण्यासाठी गवळण. आता तिसरं गोवळण. मी महिलेचं नाव घेत नाही. गो नामे इंद्रियांना जी वळण देते ती सद्बुद्धी माझ्या या गवळणीतली बाई आहे, गवळण आहे. आणि मग ही गवळण आता नीट आहे का? किती लोक गोकुळला गेले असतील मला माहिती. गो नामे इंद्रिय, कुळ नामे नाभिस्थान. हे आहे गोकुळ. मनाचं मंथन जिथं होतं, इट इज कॉल्ड ब्रेन. हे आहे मथुरा. याच्यामध्ये जे हृदय आहे म्हणजे हृदयामध्ये शुद्ध रक्तवाहिनी, हिला मी म्हणतो यमुना. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या दिवशी भगवंताला भेटण्यासाठी आतुर झालेली गवळण सासूबाईला बरं का, ममता नावाच्या सासूला सद्बुद्धी स्वरूप गवळण म्हणते, सासूबाई आज मथुरेला मी जाते,
तुम्ही आता वृद्ध झाला, तुम्ही थांबा, आज मी जाते. मग गोकुळावर विचार इथे प्रगट होतो आणि मंथन त्याचं इथं होतं. लक्षात ठेवा, गोकुळावरून निघालेली कवळण आपलं हृदयस्थ मोठी रक्तवाहिनी, हिला मी म्हणतो यमुना. म्हणून आजपासून या यमुनेमध्ये गावातल्या गटार गंगा सोडू नका. गटार गंगा म्हणजे काय? याचं तसं झालं, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं, त्याचं तसं झालं. यमुनेमध्ये गटार गंगा आली, ताकीत हृदयामध्ये अशुद्ध रक्त निर्माण झालं. गेलं माझ्याकडे काय बघताय? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जर अटॅक न मारायचं नसेल तर विठ्ठल 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 भजन म्हणायचं. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. आपल्या टाळ्याच्या वरती 3 रेषा, आता संध्याकाळी गेलो असं बघा, वरती 3 रेषा आहेत. त्या 3 रेषावरती जिभेचा विठ्ठल म्हणताना फटका बसतो आणि हार्ट साऊंड कंट्रोल होतात. लक्षात ठेवा. इथून पुढे आपल्याला अटॅक येतो आहे, चक्कर येते आहे असं वाटलं की सरळ भजन सुरू करा. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला काय वाटलं कीर्तनामध्ये असंच विठ्ठल विठ्ठल बोल, काही सुचलं नाही का विठ्ठल विठ्ठल म्हणते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणणं एवढं सोपं नाहीये. विठ्ठल उच्चार केला की आपलं हृदय बरोबर साऊंड त्याचे कंट्रोल होतात. म्हणून मंडळी आजपासून असं आपल्याला वाटलं आणि त्याला अटॅक येतो, ती व्यक्ती शक्यतो बाथरूमकडे जायचा पण प्रवृत्तीला असते. असं वाटलं की विठ्ठलाचं भजन सुरू करायचं. माझी आठवण करा. तुम्हाला जर अटॅक आला तर तुमच्या अगोदर मी जाईल. बस विठ्ठला टाळी वाजवल्याबरोबर सायन्स सांगतोय, महत्वाचं आहे, दुसरं कोणीच बुवा सांगणार. टाळी वाजवल्याबरोबर हे आपला हात आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. नीट आहे का? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी आहे 6% आपल्या शरीरामध्ये. पाणी आहे 70%. पृथ्वी आप पाणी, पृथ्वी आप तेज. आपण जो गंध लावतो इथे 3रा डोळा आहे म्हणून याने गंध लावतो. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. जरा डोंबिवली फास्ट सोडतो, वेळ कमी आहे. फार मला महत्वाचे मुद्दे सांगायचे आहेत. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. हे पंचमहाभूत आहेत पॉझिटिव्ह, हे आहेत निगेटिव्ह. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्यावेळेस एकत्र येतं म्हणजे आपण बटन दाबलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एकत्र येतात आणि फटकन पंखा सुरू होतो, लाईट चालू होते. त्याप्रमाणे टाळी वाजवल्याबरोबर एक सर्किट पूर्ण होतं आणि एकही ब्लॉकेज राहत नाही. 72,000 गाड्या ओपन होतात. म्हणून जर कुणाला एंजिओग्राफी करायला सांगितलं असेल तर माझ्या जीवनमुक्त आश्रमामध्ये या. 40 दिवस टाळी वाजून हरिपाठ म्हणा. 42व्या दिवशी रिपोर्टला जा. रिपोर्ट नील आलाच पाहिजे असा दावा आहे. गप्पा म्हणून कीर्तन करत नाहीये. म्हणून मंडळी आणि निघाली की गवळण. गवळण म्हणते सासूबाई आज मी मथुरेला जाते. काय मनाचं मंथन गवळण. आजच्या गवळणीमधील जी गवळण आहे ती परत यमुनेच्या आईल तीरावरती. यमुनेला 2 तीर आहेत. बोला किती? मी यमुना त्या नदीचं नाव सांग. या मनाला 2 तीर आहेत. एक बद्ध आहे, एक मुक्त आहे. जीव बद्ध आहे, भगवंत मुक्त आहे. जीव बद्ध आहे, भगवंत मुक्त आहे. गवळण ही यमुना ओलांडण्यासाठी निघाली. जेल पकडला, मारला होता मी चौकात, पकडला. निघाली गवळण मथुरेला. गवळण मथुरेला. गवळण मथुरेला. प्रतिभूल पडली
गवळण ऐल तीरावरून प्रेम निघाले. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा कृष्णा कन्हैया, अरे तू मेरे प्यार का प्यार, माझ्या जीवाचा जीव आहेस रे, प्रेम भावाचा भाव आहेस. दूध वाचूनी केशवा अनुनावळे अशी भानावर नसलेली गवळण, भानावर नसलेली गवळण, आणि तेवढ्यात भगवंताच्या बासरीचा आवाज आला. गवळण विदेही झालेली देहावर नाहीये. धाव फुटे कृष्ण अलीकडे मला पलीकडे नवे मध्ये बसुनी. कृष्णा ये ना. अरे यमुनेतून जर मी शिरले तर बुडली जाईल. मंडळी बाकीच्या गवळणी नावेमध्ये बसून निघून गेल्या, पण ही गवळण नामधारक होती. काय होती? नामधारक होती. तुम्हाला काय असा नामाचा प्रताप आहे? हो, आमच्या सावता महाराजांचा अभंग सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर पतीची पाहिजे आमच्या माळ्याच्या माळ्यात जा, मग समजेल. मला भाग सुद्धा कोरोना दिसायचा नाही. मला सगळं बागायती शेत सावता महाराजांवरून सांगत असतो मी. नामाची या बळे नबी सर्वथा कळी काळाची माथा सोटे हनु वैकुंठीचा देव अनु या कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगी. कोण तुला कोण? विठ्ठल म्हणा ना, परत आटे घेऊ नये म्हणून. याप्रमाणे गवळण यमुनेच्या काठावर आलेली आहे. यमुनेच्या काठावर आल्यानंतर कृष्णमय झालेली गवळण. किती कृष्णमय झाली. जीवित या जीवा प्रेम भावाची या भावा प्रेममय झालेली गवळण यमुनेमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहते. उत्तर द्या. कृष्णमय झालेली गवळण यमुनेमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहते. तिला कोण दिसत असेल? गट. हे माझं कीर्तनाचं सर्टिफिकेट आहे की आपण हे सगळे कृष्णमय झाला. आनंदाची गोष्ट. कृष्णमय झाल्याशिवाय शब्द आला नसता. म्हणून गवळण यमुनेमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहत असताना कृष्णमय झालेली गवळण तिला कृष्णच दिसतोय. आणि मग ही यमुनेशी भांडते. यमुने तुला लज्जा वाटत नाही? तुला लाज वाटत नाही माझा सखा सामावून घ्यायला? तिने असा हात केला की प्रतिबिंब आहे. असा हात केला की खालून वरती तसा हात व्हायचा. आणि जोपर्यंत हे अज्ञान जात नाही, अहम कोहम, मी कोण आहे, हे जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत आत्मदर्शन होणं शक्य नाही. म्हणजे या आश्रमामध्ये मला तोच आनंद झाला आहे की मी एका आत्मसाक्षात्कारी पुरुषाच्या रंगामध्ये रंगून गेलो आहे. म्हणजे एक दृष्टांत सांगून पुढे घेऊन जाईल. एका आदिवासी कुटुंबानं कधी आरसा पाहिलाच नव्हता. नीट आहे का? एका आदिवासी कुटुंबानं जंगलामध्ये आरसा कधी पाहिलाच नव्हता. हायवेवरती गाडी जोरात गेल्यामध्ये एक आरसा पडला. तो एका आदिवाशाला सापडला. प्रतिबिंबावर सांगतोय. आदिवाशाला सापडला. तो घरी गेला आणि आरशात पाहायला लागला. त्याला वाटलं माझे वडीलच आहेत. काय वाटलं त्याला? आरशात माझे वडीलच आहेत. आणि सकाळ संध्याकाळ बोलायला लागला. त्याला वाटलं मी माझ्या वडिलाशी बोलतोय. त्याची बायको पिटली. अगं बाई म्हणली, हा रात्री 12 वाजता बघू आरशात बघू कोणा सगळं बोलतोय. पण नवऱ्याच्या हातातला आरसा घ्यायची ताकद नाही ती त्यावेळी शाखी. त्याने घरी ठेवला. दुसऱ्या दिवशी शिकारी बायकोने आरसा घेतला. अगं बाया म्हणती ही होती काय? समजलं तुम्हाला? अगं बाया माझा नवरा याच्याशी बोलतोय काय? हिने असं केलं तर तिने तसं करायचं. मला वाकुल्या दाखवली काय? आरशाचं अज्ञान, आत्मज्ञानाचं अज्ञान साधी गोष्ट नाही. अरे धावत गेली सासूबाई, बघा बघा तुमचा मुलगा कसा कोणाशी बोलतोय. म्हातारीने आरसा घेतला. समोर बघते. म्हातारी म्हणते काय काळजी करू नको, लवकर मरण म्हातारीच. विठाला विठाला म्हणजे जोपर्यंत आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत जीवाची अवस्था अशीच आहे. गवळण तिच्याशी म्हणते काय का असा हात केला की खालून असा हात वर यायचा. मग केलं काही नाही, असा होता हात
स्वतःचा हात धरल्याबरोबर तिला वाटलं मी कृष्णाला जनाबाईच्या भाषेत धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर. आता आपण गाण्यापेक्षा बोलायचं जास्त धरला म्हटल्यामध्ये मग तिच्या लक्षात आलं की प्रतिबिंब माझं होतं. तेवढ्यामध्ये समोरून भक्ती ऐकायला आली भगवान श्रीकृष्णाची. परत आवाज दिला, कृष्णा जीवीची आजीवा तू येणार आहेस की नाही? मग मात्र ठाकूर ठेवला, हे कृष्ण मी माझ्या प्रतिबिंबाशी नटले, माझ्या जीवाशीच खेळ खेळला, तू कसा आहे? मग मात्र देवाच्या नावाने टाहू ठेवला, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा. भगवंताचा एवढा एकच गुण घेतला शरद तुला कुणाचा तुला कुणाचा हेवा हे सर्व रोगांचं दार आहे. समजलं? आजपासून कोणाचा हेवा करायचा. तुम्ही हेवा केला की समजायचं आपण आपल्या शरीराचं रोग आज जायचा दरवाजा उघडला. सर्व रोगांचं कारण हेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज गवळण भगवंतावरती विश्वास ठेवून खोल पाण्यातून शिरली. खोल पाण्यातून शिरल्यानंतर देवाला काळजी पडली, ही माझं नाव घेऊन जर खोल पाण्यात बुडून मेली तर स्वामीच्या काय सप्ता बंद ना. नाही, देवाचं नाव घेऊन जर माणसं मरायला लागली तर सप्ते कसं काय चालते. देवानं ताडकर कदंबाच्या झाडावरून खाली उडी मारली. झाडाचं नाव काय? कदंब. काय आहे? कदंब हा भागवतामध्ये शब्द. कहा आधी कदंब, त्याच्या समोर दोन विसर्ग आहेत. कहा आधी कदंब. कहा म्हणजे कोठे, ज्याच्या ठिकाणी दंभ नाही अशाच झाडावर तो बसतो, यरणाच्या झाडावर बसणार नाही. भगवंतानं ताडकन उडी मारली महाराज. आणि गवळणीने खोल पाण्यात पाय ठेवल्याबरोबर भगवंताने पायाखाली हात दिला. भगवंताने कृष्णाने माझ्या गवळणीच्या पायाखाली हात दिला. म्हणाले, जो श्लोक म्हणेल तो म्हणा, हातावर नंबर लिहून घ्या, घरी गेल्यावर वाचा 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 रे तर वाचाल. समजतं मी काय बोलतो? शब्दकुटी वाचा. हा
गीता ज्ञानेश्वरी अध्याय 9 22 श्लोक आहे आणि पाठ करा. तुम्हाला फक्त शेवटचं चरण माहित नाही कारण की याला शिवाल्याने तेवढंच घेतलं. मला माझ्या पाठीमागे अनन्य चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेम वहाम्यहम्. जीवा वा, याला म्हणतात एकरूपता. ही अनुसरण भक्ती आहे. पुढे आहे हा येत आहे पुढे हा विषय. हा हे अनुसरण भक्ती आहे. अगदी बरोबर आहे. याला एकरूप होणं म्हणतात. म्हणजे भगवंत सांगतो जीवा अनन्य चिंतयन्तो माम येषां जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम. जीवा जो जीव माझं अनन्य भावाने शरण येतो, जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो त्याचा योग क्षेम मी वाहील. अरे 18 अध्याय देऊन दिले म्हणून तरी विश्वास ठेवा देवावर, म्हणून तरी विश्वास ठेवा. आणि मंडळी याप्रमाणे योग क्षेम वहाम्यहम् कवळणी परवृत्त झालेल्या अनुसरण भक्ती झालेल्या त्याप्रमाणे भगवंताने कवळणीच्या पायाखाली हात देत 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 पैलतीराला नेली. आता उत्तर तुम्ही द्यायचं. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागल्याबरोबर काय लोखंडाला परीस लागल्याबरोबर काय होतं लोखंडाचं? किती लोकांनी केलंय बरं? सोनं ऐकलं चाललं पण आता इतकं सांगायला वेळ नाही मला. नाही तर खूप गमती आहेत माझ्या. आगे शाय हो मला माहिती आहे नमाज पडताना मुस्लिम बांधवांचे नियर शर्ट एकदम कडक असतात. असे नमाज पडत पुढचं पडलं की नियर वाजता बरोबर दुसऱ्याच्या डोक्याखाली तिसऱ्याला वाटलं असं उचलून घ्यायचे काय 100व्या पठ्ठ्याने असा नियर डोक्यावर उचलून घ्यायचं. मी त्याला विचारलं केवळ भाई नमाज पढ़ना कोई बात नहीं लेकिन नेहरू उठा के सिर पर क्यों लेने का? छोड़ो यार बाबा बोला हमको ही मालूम नहीं आगे से आया हो. श्राद्ध घालाशी भाषा बोलायची मंडळी. आणि गवळणीला ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होत अशी मन आहे त्याप्रमाणे इथे भगवंताचा हात बघा. आता इथे किती उंची आहे. जीवनमुक्ताचं लक्षण आहे. म्हणून बाबांच्या आश्रमामध्ये येऊन सर्व रोगांची निवृत्ती करायची. त्याचे फॉर्म्युला नंतर सांगतो. मंडळी इथे गवळणीचा पाय आहे. बोला गवळणीचा भगवंताचा असं कधी झालंय का उलट? पण इथे आहे. आपण इतर ठिकाणी देवाचे पाय आणि भक्ताचा हात असतो. बरोबर आहे काय? देवाचा पाय आणि भक्ताचा हात. इथे भक्ताचा पाय आणि देवाचा. याला म्हणतात भक्तीची हाईट, भक्तीची उंची. देवानं हातावरती गवळण पैल तीराला नेली. गवळणीच्या पायाला भगवंताचा हात लागल्याबरोबर गवळण पूर्ण विदेयी झाली, जीवनमुक्त झाली. जीवनमुक्त होण्याचं लक्षण आहे का? गवळण म्हणते जा रे नंदाच्या बोला जा रे तू नंदाच्या बोला स्टॅच्यू झाली. काय झाली? स्टॅच्यू म्हणजे काय? मूर्ती स्वरूप गवळण उभी राहिलेली. बाकीच्या गवळणी बाजारून आल्या. बाकीच्या गवळणी बाजार करून आल्या. तिला विचारतात काय ग तुला बाजारला नाही यायचं का? ती हसते. अगं या संसार बाजारामध्ये जाऊन जे घ्यायचं होतं
हेच मला इथे प्राप्त झालंय. ते मला इथे प्राप्त झालंय. मला बाजारला जायची गरज नाही. आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या गवळणीने तिला हात लावल्याबरोबर 50 फुटावर उडून पडली बुवा. कारण त्याने 2240चा व्होल्ट निर्माण केलाय. तो जिच्यामध्ये अनुसरित झालाय. आता अनुसरण भक्ती आहे. आणि अनुसरित झालेले आहात भगवंताच्या नामस्वरूपाला एकरूप झालेले आहात हे त्याचं उदाहरण. आणि ताडकन उडाल्याबरोबर गवळण हसायला काय ग, आम्ही पण कृष्ण भक्ती करतो, आम्ही पण जीवनमुक्त मार्गामध्ये येतो, पण आम्हाला असं का होत नाही. पण तुम्ही चातुर्याने येता, भोळेपणाने येत नाहीत. लक्षात ठेवा, देवाच्या दरबारात भोळेपणा चालतो, चातुर्य चालत नाही. मला आता मागच्या महिन्यामध्ये पुण्याला जाणं झालं बरं का. चातुरपणा माझ्या मित्रानं घरी नेऊन सोडलं. बायकोला सांगितलं ग, डॉक्टर आहेत मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना चहा पाणी जेवणाबद्दल विचार. बाई चतुर पुण्याची ना. महाराज बाई मला काय विचारते नाही. महाराज घरात चहा पत्ती नाही आहे, साखर अंडी असती, पण सकाळी दूधवाला पण आला नाही. तिची चहा करायची इच्छा आहे का. मी म्हणलं हरकत नाही, चहाचं काही सामान आहे ते मी जेवूनच जातो. बाईला घाम फुटला, पण बाई चातुर्य दाखवायला गेली. तिचं माहेर कुणाचं, माझं सासरवाडी कुणाचं. बाई म्हणते जेवून जाणार का. म्हटलं हो. बाई म्हणते डबा आणलाय का. म्हटलं हो, आम्ही वारकरी आहोत, आमच्या बरोबर नेहमी मोकळा डबा असतो. मी आता आपल्याकडे शांत जेवण करतो, थोडा आराम करतो, नंतर डबा भरून घेऊन जातो. अर्थात चातुर्य चालत नाही, विश्वास ठेवावा लागतो. विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता, सगळा भोगिता होय त्याचे कन्हैया. काय सांगायचं मंडळी. काल्याचं कीर्तन सकाळी 9 वाजता सुरू झालं. म्हणून शक्यतो हे दोन्ही कीर्तन एका महाराजांची ठेवत जा. कोणाची, रात्री आणि सकाळ. यस्टरडे वॉज द फाउंडेशन ऑफ पुढं. कालचं कीर्तन हे आजचं फाउंडेशन असतं. आज फक्त कळस चालवायचं असतो सतसज्जन याप्रमाणे. आणि मग काय गवळणमध्ये ती भोळी आहे. बोला कशी आहे. कशी आहे. भोळेपणाला जो देव लवकर भेटतो तो चातुर्याला भेटत नाही. म्हणून भोळेपणामध्ये भक्ती करावी. गवळण म्हणते माझ्या डोहीवरती ग, माझ्या डोक्यावर काय क्षीर आहे. काय गोक्षीर आहे. बोला काय शब्द काय आहे. गोक्षीर म्हणजे गाईचं दूध नाही. मला गाईच्या दुधाला जर तुम्ही गोक्षीर म्हटले असते तर म्हशीच्या दुधाला म्हैशा क्षीर म्हणावं लागलं नाही का. शेळीच्या दुधाला शेळी क्षीर म्हणावं. गो नामे इंद्रियाचा रस म्हणजे गोक्षीर. माझं गोक्षीर भगवत नामाने एकरूप झालेलं आहे. माझ्या डोक्यावर त्या गोक्षीराचा मान. माझ्या डोहीवरती गागर दुधाची गवळण मी भोळ्या मनाची. गवळण मी भोळ्या
सुद्धा एकरूप झाले. मग मात्र ही डोळत अनुसर झालेली पाहून दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात, जीवे अनुसरली ये, 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 डोळ्यात गळगळ पाणी वाहते. गवळणीचा कंठ दाखवून आला आणि टाहो पडते, सख्यानो ग तो कोण आहे, तो कोण आहे माझा? जीवे अनुसरली आत घेतला श्वास तसाच मी कोंडून ठेवलाय. काय येत नाही तो वेगी आला सखये प्राण माझा. तो जर आला नाही तो 2 मिनिटात माझा प्राण निघून जाईल. मैत्रिणी म्हणतात, काय ग तू सगळं सांगतेस ठीक आहे, आम्ही त्याला घ्यायला जाऊ, पण आम्ही तो ओळखत नाही. कसा आहे तो, नक्की कसा आहे? हा आर्किमिडीजचा सिद्धांत आहे. भौतिकशास्त्र तुम्हाला सांगतोय, काठोकाठ भरलेल्या द्रवरूपाने काठोकाठ भरलेल्या भांड्यामध्ये जर घनरूप पदार्थ टाकला तर स्वतःच्या आकारमाना एवढा द्रवरूप बाहेर टाकतो. दृष्टांत सांगतो, जर आपलं अंतःकरण भगवंताच्या नामाने भगवंताच्या प्रेमाने जर काठोकाठ भरलेलं असेल आणि भगवंताची जशी आर्त हाक मारली की डोळ्यातून त्याच्या मूर्तीच्या आकारमाना एवढं बाहेर पडलं पाहिजे, ही आपली भक्तीची असणारी पावती. गवळण म्हणते, काय ग तुम्ही त्याला पाहिलेलं नाही ना, मग वर्णन आहे का, कसा आहे तो? सावळे सावळ्या रंगाचा, सावळे रुपडे सोनते चिंता. सावळे रुपडे सोनते चिंता.
देव अशाने पावायचा नाही रे देव माझा भाजीपाला नाही देव माझा भाजीपाला नाही रे देव माझा भाजी काय म्हणतो मला देव अशाने पावायचा नाही रे देव माझा भाजीपाला नाही रे देव अशाने भाजीपाला नाही रे देव माझा भाजीपाला तया लागेल झुरे झुरावं लागेल. आमच्या भक्ताचं खरं लक्षण पाहिलं ना अशी सगळी उदबत्ती छाप दिसली तुम्हाला आमच्या आनंदीची पोरं पत्ताच नाही येणार रात्र दिवस होतात माऊली 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 प्रत्येक शब्द त्यांचा माऊलीच असतो श्वासोश्वासामध्ये माऊली असतो. याप्रमाणे कसं आहे तो जीव्यानुसरली अजून का नये अनुसरण भक्ती सर्वनाम कीर्तनम विष्णू सर्वनाम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल लक्षात घ्या. हा श्लोक काय हा श्लोक स्वामींच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. लोक म्हणते देव भेटतो हो आजही देव भेटतो 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 भेटून द्यायची तयारी आहे कोणाचं जर म्हणणं असेल तर. पण फाटकी डोळी घेऊन यायचं नाही. देव हे शिहिणीचं दूध आहे आणि शिहिणीचं दूध सर्वसाधारण भांड्यात राहत नाही. इट्स अ हायली केमिकल. कुठल्या भांड्यात टाकलं की फाटक्यात भांडं फाटतं वा छिद्र पडतं व उघडून जातं. तुम्हाला कशावरून प्रयोग आहे ते फक्त सोन्याच्या भांड्यात राहतं. बोला कोणत्या म्हणून हे भांडं सोन्याचं करा. तुम्ही म्हणाल कशावरून प्रयोग करू आपण. मी सोन्याचा भांडा तो तुम्ही काय शिहिणीचं दूध घेऊन या आपण प्रयोग करू. आता मी तुम्हाला पाचतो हे शिहिणीचं दूध आहे. अध्यात्म म्हणजे गंमत समजू नका मंडळी. याप्रमाणे अनुसरित झालेली कौलन भगवंताशिवाय शब्दही उच्चारत नाही. जीवे अनुसरली अनुसरण म्हणजे नक्की काय. एक ग्लासभर दुधामध्ये एक चमचा साखर टाकली की ती तुम्ही परत वेगळी करू शकत नाही. त्याप्रमाणे एक अर्धा ग्लास दुधामध्ये 2 चमचे साखर टाकली साखरेचं पाणी झालं आणि दुधाची उंची वाढली. दुधाची साखरेचं पाणी झालं दुधाची उंची वाढली. दूध म्हणतं पाण्या तुझ्यामुळे माझी उंची वाढली. पाणी म्हणतं नाही तुझ्यामुळे माझी किंमत वाढली. हा देव भक्ताचा संवाद आहे. पाणी म्हणतं दुधा तुझ्यामुळे माझी तसं बरं का. गुरुजी म्हणतात अरे तुम्ही एवढे जमल्यामुळे माझी ख्याती वाढली. तुम्ही म्हणायचं नाही गुरुजी तुमच्यामुळे आमचं जीवनमुक्त होत आहोत. जीवनमुक्तांच्या आश्रमामध्ये आम्ही जीवनमुक्त म्हणजे मला वेळेचं हे बंधन दिल्यानंतर तुम्हाला काय ना 4 वाजेपर्यंत घालताय. याप्रमाणे सतसचिन पाणी आणि दुधाचा संवाद झाला. हा आहे गुरु शिष्याचा संवाद. देव भक्ताचा संवाद आणि जीवशिवाचा संवाद आहे. जीवशिवाचा संवाद आहे. पाणी म्हणतं दुधाला पाण्या दूध म्हणतं पाण्याला पाण्या तुझ्यामुळे माझी उंची वाढली. पाणी म्हणतं नाही तुझ्यामुळे माझी किंमत वाढली. आज आपण एकमेकाची मैत्री सोडायची नाही. दूध बाजारात आलं आणि त्या दुधाला आच दिल्याबरोबर दूध उकळायला लागलं. दूध उतू कुठपर्यंत जात नाही सांगा बरं. शाबास अशी कीर्तन ऐकणारी माणसं. जोपर्यंत दुधात पाणी आहे तोपर्यंत दूध उकळू जात उतू जात. म्हणून हे भक्ता अहमपणाचा उतमात करू नकोस. मी म्हणताना बरं का मी म्हणून उतमात करू नकोस उतू जाऊ नकोस. मग त्यांचं ठरलं होतं मैत्री सोडायची नाही. पण दुधातलं पाणी जळालं आणि दूध उतू जायला लागलं. दूध उतू जायला लागल्यावर दुधानं आळून ठोकली पाण्या. दुधाने खरंच आळून ठोकली का नाही किती खोटं बोलताय.
दूध उतू गेल्याबरोबर तुम्ही काय करता म्हणजे चांगली ऐकली विठ्ठल म्हणून गवळण म्हणते जीव्यानुसरले कृष्णा तुझ्याशिवाय जीव वेगळाच नाही जीव्यानुसरले अजूनही बा का नये वेगी सखये प्राण माझा तो कोण आहे सौभाग्य सुंदर सौभाग्य सुंदर कपाळावरती हात ठेवा सौभाग्य सुंदर म्हणा जोरात मला काय म्हाताऱ्याची पुढे जायची ताकद सौभाग्य सुंदर सुखाचा आगरू बाप रुक्मादेवी वरू श्री विठ्ठलू वाह भगवंताच्या कृपेने सगळ्याला आशीर्वाद देतो. गवळणीच्या शब्दार्थाबरोबर भावार्थ सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनामध्ये गोकुळातलं एक तरी चरित्र सांगितल्याशिवाय काल्याच्या कीर्तनाची सांगता होत नाही. मला 12:30 टायमिंग दिलेलं आहे. फक्त 25 मिनिटामध्ये गोकुळातलं एक चरित्र
तसा मी तुम्हाला गोकुळात घेऊन गेलेलोच आहे आता, नाही का? सगळेजण आम्ही एकचित्त झालात, खूप आनंद वाटतोय. म्हणजे अशी श्रवण शक्ती असल्यानंतर बोलणाऱ्याला काहीच लागत नाही. आमचे तबला सम्राट हरिभक्त महाराज इथे आवारे महाराज बसलेले आहेत, ज्याला काला म्हणतात. काला 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 काय? हा, प्रत्येक पेशंट, एव्हरी पेशंट, नीट आहे का? कुठलंही पेशंट असू द्या, ते फळ्यासारखं पहा माझ्या. आता जे गवळण जी आहे ही मानसिकतेतली आहे, मानसशास्त्रातली आहे. आता तुम्हाला मी फिजिओलॉजी आहे हे सांगतो. कुठलंही पेशंट असू द्या, इट विल 50% विल बी द स्पिरिच्युअल, 50% ते भक्तिमय असतं, स्पिरिच्युअल असतं. 25% हे सायकोलॉजिक, इमोशनल असतं, भावनात्मक. 15% म्हणजे 15% ते सोशल असतं, सामाजिक. आणि फक्त कुठलंही पेशंट 10% फक्त फिजिकल असतं. बाकीचे डॉक्टर फक्त 10% वरती ट्रीटमेंट देतात, 90% ट्रीटमेंट तसंच राहतं आणि पेशंट पुढे आजाराने नाही रे, औषधं खाऊनच मरतं. माझी ट्रीटमेंट सुरू बघा. माझी आता जी ट्रीटमेंट चाललेली आहे ही 50% आहे, स्पिरिच्युअल ट्रीटमेंट आहे, इमोशनल ट्रीटमेंट आहे. जर मी तुम्हाला बोलता 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 असं हाईटला घेऊन गेलोय की तुम्ही कुठं आहात हेही तुम्हाला समजेन आता. इट्स अ इमोशनल, भावनात्मक ट्रीटमेंट. आणि सोशल ट्रीटमेंट म्हणजेच ती सांगितली की सबसे बड़ा रोग क्या कहेंगे, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. हा, ही आहे सोशल ट्रीटमेंट. आणि 10% काहीच नाही माझ्या हातचामुळे. खूप काही मंडळी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जर एखादं बरेच 7-8-10 वर्ष मुलबाळ झालं नाही आणि जर ते पेशंट जर माझ्याकडे आलं आणि त्यांना जर मी विचारलं काय पाहिजे, मुलगा पाहिजे का मुलगी, मी एकटाच डॉक्टर असा आहे की माझ्याकडे आल्यावर डायरेक्ट विचारतो मुलगा पाहिजे का मुलगी. ते म्हणतात काही का होईना. बोला काय म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात, काही का समाजात नाही का. फार कमी लोकांना समजलं. काही का समाजात नाही का, नाही समजलं तुम्हाला. अरे रेल्वे टाळ्या वाजून पैसे मागतोय ती, त्याचा जन्म झालाय की नाही तो त्याच भावनेतून झालेला आहे. काही का होईना विठ्ठल. म्हणून मी अशी ठाम ट्रीटमेंट देतो, देव भेटलाच पाहिजे. तुम्हाला कशावरून अरे हरकत नाहीये, किती कीर्तन ऐकल्याला महत्व नाही. मंडळी, देव कसा भेटतो ते 2 मिनिटात फॉर्म्युला सांगतो. H+O2 = H2O. दॅट मीन्स हे नाही तुम्हाला बे एक बेन बे दुने तर आपल्याकडे 5 होतात पुढे. जर हे होत असेल तर मी सांगतो ते सूत्र 100% सत्य आहे. म्हणजे आपण बसला ते वास्तव विश्व आहे. हा, मी बोलतो हे कल्पना विश्व आहे आणि अभंग जो आहे हा भाव विश्वातला आहे. 3 विश्व आहे, वास्तव विश्व, कल्पना विश्व, भाव विश्व. या 3 विश्वामध्ये आपली 3 मन कामं करतात. बहिर्मन, अंतर्मन आणि दिव्य मन. हे 3 विश्वामध्ये 3 मन कामं करत असताना काय, 3 मन कामं करत असताना त्रिविध ताप जातात, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. त्रिविध तापाची झाली बोळवण, एकेल्या चरण वैष्णवांची. वैष्णव कोणाला म्हणजे विश्वाची विशालता, विशालतेची सहिष्णुता आणि सहिष्णुतेचा दास म्हणजे विष्णुदास. हा, तो दिसतो तसा नाहीये. हंसो धवलहा बको धवलहा क्षीर नीर विवेके तू. हंसो हंसो हा बको बकहा. बगळे पांढरे असतात, राजहंस हे पांढरे असतात. मग ओळखायचं कसं? पाण्यात दूध मिसळून ठेवलं, पाण्यातून नुसतं दूध ते समजायचं राजहंसाचे बच्चे. तुम्ही राजहंसाचे बच्चे आहात रे. कमीत कमी 7 दिवस संसारामधून परमार्थ वेगळा वेचतात. दोन्ही दिसती सारखे, 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 दोन्ही दिसती सारखे. वरवदाने तो पालखी, वरवदाने तो पालखी, वरवदाने तो पालखी, वरवदाने तो पालखी. दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे, दोन्ही दिसती सारखे. Thank you.
याप्रमाणे दोन्ही सारखे दिसतात असं नाहीये मंडळी. शेवटी भगवान श्रीकृष्णाचे हे सगळं लीला चरित्र ऐकून गवळणी वेड्या झाल्या. काय झाल्या? गवळणी वेड्या झाल्या. वेड्या म्हणजे बावळट नाही, बावळटपणा वेगळा आणि वेडेपणा वेगळा. हा, एक बावळट बाई घेतलं काल गेला बरं का. आता यशच्यानं पहिल्या चालू नव्हत्या, नवीनच चालू झाल्या बरं का. काल त्याला कडेवर घेतले उघडं नागडं आणि एसटीला हात करतो. थांबलं ते एसटी वालू. म्हणलं काय हो मावशी कुठं जायचंय? म्हणजे कुठं काय जायचं? पोरग रडायचं. थांबा ना जरा पॉंग पॉंग वाजवून दाखव ना. विठाला याला म्हणायचं बाहुलं. एवढी एसटी एवढी मोकळी याला म्हणायचं बावळट. बावळट नाही, अनुसरित झाले. कृष्ण आज जा. कृष्ण 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 वेडा वेडा झालेला गवळण. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला नंदला रे गोपाल, नंदला रे गोपाल मला. जाऊ दे मला, जाऊ दे आणि गप्पा येतो. काय तू पाहिलंस त्याला कसं आहे? सावळे एक सांगायची, सावळे तिसरी सांग राजस सुकुमार. आता किती काय? मदनाचा पुतळा रवीश शिकळा लोपल. त्याच्यासमोर चंद्र सूर्य सुद्धा ठिके पडता असा बघा गोपाल कृष्ण. आणि असं करता करता गुलाबिले 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 या गवळणीला कृष्णाने गुलाबिले, या गवळणीला कृष्णाने गुलाबिले. संस्कृत धातू आहे, राधा बाई नाही. भुलविले भुलविले या राधेला कृष्णाने भुलविले, या राधेला कृष्णाने भुलविले. हो किती भुलवलं. चौघी जणी गवळणी बरं का यमुनेवर पाणी भरायला आल्या आणि त्यांच्या गप्पा ऐका. येताना कृष्णाची बासरी आहे. म्हणून सांगतो मंडळी, तुम्ही देवाला मानागर मानू नका, पण देवाने तुम्हाला मानलेलं आहे म्हणून तुम्ही इथं बसला. म्हणून देवाची आठवण ठेवा. देवाने तुम्हाला मानलंय म्हणून इथं आला. देवाने तुम्हाला मानायचं सोडलं उषा पायथ्याला उदबत्ती. उद्या सकाळी दारात गर्दी. तुम्ही पाहिला नसणार तो भाग आहे. म्हणून तरी देवाला माना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावी ते हरिदीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन कोण कोण. भजन तिकत नाही तुम्ही, तुमचं भजन चालूच आहे. फक्त तो ऐकवणारा तुम्हाला कोणी भेटला नव्हता, तेव्हा तुमची माझी भेट आज झाली. सांगितलं ना, भजन बंद झालं की उचला. म्हणजे भजन कायम चालू आहे. नाथ मला सांग, ओम माघा सोहम महागा हे भजन. प्रेम नगला वारी. आजपर्यंत तुम्हाला अधिकाऱ्याने 2च ठिकाण सांगितले असतील. मी तिसरं सांगतो. चलो हमारे साथ प्रेम नगर आना है. किसको किसको आना है ऊपर हाथ करो.
गंगा. प्रेमनगर म्हणा वृंदावन. या प्रेमनगर म्हणा वृंदावन. जर कोणाला कुठलाही आजार झाला असेल, डॉक्टरने सांगितलं असेल हे पेशंट आता 4 दिवसच जगेल, वृंदावनला जायला फक्त 2 दिवस लागतात, उद्याची उद्या वृंदावनला घेऊन जा. 15 दिवसांनी ते पेशंट त्या डॉक्टरला भेटायला नाही आलं तर हरलो आपण. त्या वृंदावनामध्ये प्रेमाची यमुना वाहते. प्रेम 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 सांगितलं ना. लव्ह इज द ग्रेट मेडिसिन फॉर द ऑल डिसीज. सर्व रोगावरती प्रेम हा एकच असं मेडिसिन आहे की सर्व रोगावर चालतं. आणि मंडळी याप्रमाणे 4 गवळणी यमुनेवर आल्या. गप्पा आहे का? एक गवळण म्हणते, अगं मी सकाळीच उठले त्या कृष्णाची बासरी ऐकली आणि बोलले. काय बोलले? अगं धावत काहीतरी आणण्यासाठी फ्रीज जवळ गेले, फ्रीज उघडलं आणि नुसती पाहत बसले ना, काय ठेवायचं का काय घ्यायचं, काय ठेवायचं का काय घ्यायचं बोलले. दुसरी म्हणते तुझं काहीच नाही, दुसरी म्हणते तुझं काहीच नाही. अगं त्या असू द्या ना, अहो ते तुमच्याही अगोदर आलो होतो. तुम्ही उशीर आलात, ते तुमच्या अगोदर आलेली. स्वतः सज्जन हो. दुसरी म्हणते अगं हे काहीच नाही, मी तर जिन्यातून खाली येत होते, मध्येच थांबले आणि खाली जायचं का वर जायचं, खाली जायचं का वर जायचं, खाली जायचं विसरले, बोलावले या कृष्ण. तिसरी म्हणते तुझं काहीच नाही. अगं मी काल मारायला जायला निघाले, सगळं सामान भरलं, यशीच्या अंगावर गेले आणि मायाला जायचं का सासरला जायचं विसरून गेले. काय माहेर याचा अर्थ आहे अहमचा केला आहे रीतीला मी माहेर. त्याचा होतो स्वीकार होत नाही, अभेर याला म्हणतात माहेर. माझे माहेर पंढरी हो, माझे माहेर पंढरी. याप्रमाणे 4 गवळणी फुललेले आहेत. तिसरी गवळण ते म्हणते हरी तुझ्या मुरलीच्या, ऐका हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले. ट्रीटमेंट बरं का साहेब, इट इज कॉल्ड सायकोलॉजिकल ट्रीटमेंट. ही मानसशास्त्रीय ट्रीटमेंट आहे. कुठलाही पेशंट तुमचं जर डॉक्टरने घरी घेऊन जा म्हणलं आता 4 दिवस जगणार नाही, माझ्याकडे घेऊन या. माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे गोकुळ. बोला काय आहे? चिंता ती फळाली गोकुळा बाहेरी प्रवेश तरी केला देवे. खूप माझ्याकडे म्हणजे याच्याबद्दल पण असं कमीत कमी होऊन याप्रमाणे गवळणी सगळ्या भरल्या. आणि मग सासवा चिडले. सासवा म्हणजे अगं त्या यशोदेच्या कार्ट्यानं जर सगळ्या सुना जर आपल्या अशा बावलट केल्या कामं व्हायच्या कशा. आणि मग निघाल्या ना. तुम्हाला परत योग प्रयोग सांगतो. महिला भांडायला लागल्या की त्या पहिल्या प्रथम असा कमरेवर हात ठेवतात. काय म्हणजे महिलेनं कमरेवर हात ठेवला की पुरुषानं 2 फूट मागं सरकायचं. आता नाही. तुम्हाला का इथं ॲक्युप्रेशर पॉईंट आहे, गमत नाही. ॲक्युप्रेशर पॉईंट आहे इथे. ॲक्युप्रेशर दाबलं की हृदयाचे साऊंड वाढतात दिसत. आणि तिने पदर ठेवला की 3 फूट मागं सरकायचं. हात मोकळा झाला नाही.
पदर खोला की ही गाडीला बसते. हे सगळे शास्त्रीय प्रयोग गप्पा म्हणून सांगत नाही. त्याप्रमाणे आल्या गवळण यशोदे. यशोदा म्हणजे कृष्णाची आई तर आहेच, पण नाव ऐका, यश आहे दायित्व जिच्या ठिकाणी अशी ती यशोदा. यशोदा यशोदा आणि ये यशोदेने कृष्णाला असं जवळ वाटतंय तरी कृष्णासारखा. कृष्णा, अरे बघ सगळ्यांनी भांडायला आल्यात माझ्याकडे, कोणाच्या घराला जाऊ नको ना. कृष्णा तुला मी हसतोय. आईच्या माराला कुठे पाळ घालून नाही, म्हणून देवाच्या रागाला कधी घालू नका. कृष्णा तुला मी दाखित करते घरी कुणाच्या आणि महाराज तेवढ्यात एक म्हातारी आली. समोरून म्हातारी, ए ए कृष्ण्या, माझ्या घरी येऊन बघ तुझं टंगडं थोडी. काय म्हणती म्हातारी? कृष्ण्या, ए कृष्णा, माझ्या घरी येऊन बघ तुझं टंगडं थोडी. काय म्हणती? असं म्हणते नाही का, तुझं टंगडं थोडी. काय म्हणती? कृष्णाने असं पाहिलं. कृष्ण म्हणला तथास्तु. काय म्हटला? काय म्हटला? काय म्हटला? म्हातारी परत पाय खाली वळता वळता टाळकन खोबा निघला. कृष्ण म्हणला काय करशील? तुझं टंगडच मोडील. कोणाचं टंगड मोडील? ही गोकुळातली लीला आहे. म्हणून जा खाली बस, शांत बस. आगाऊ द्या. त्याप्रमाणे गोकुळामध्ये अष्टदळ काढिले अंगणी. कृष्णाने खूप केले गेले. अष्टदळ काढिले अंगणी तयावरी मुते चक्रपाणी. तुम्हाला सहज वाटतं, पण हा साधा विषय नाहीये. अष्टदळ म्हणजे अष्टसात्विक भाव. भगवान श्रीकृष्णाचं असं म्हणणं होतं गवळणीनं, फक्त अष्टसात्विक भावामध्ये राहू नका. नवदळ म्हणजे नवविधा भक्तीमध्ये, आत्मनिवेदन भक्तीमध्ये या. हे नवदळ आहे महाराज. बाकी सोपं आहे. अष्टदळ काढिले अंगणी तयावरी मुते चक्रपाणी. खूप खोलातला विषय. आपल्या हृदयावरती अष्टदळ आहेत. 8 पाकळ्याचं दळ आहे, चक्र आहे. मग आपलं मन ज्या पाकळीवर बसलं असेल त्या प्रकारे माणसाचं वर्तन होतं. मनुष्य वाईट नसतो. नीट आहे का? मग जर आपला मनरूपी भुंगा जर काळ्या पाकळीवर बसला तर मनुष्य आक्रमक बनतो. आपण सहज म्हणतो, अरे पोरगं तर एवढं शांत आहे, आता झालं काय याला?
समजायचं त्याचा मनोरूपी भोंगा काळ्या पापडीवर. तोच एखादा खतरूड माणूस खूप आनंदात असेल तर समजायचं याचा मनोरूपी भोंगा गुलाबी पाकळीवर बसलेला आहे, गुलाबी पाकळीवर. आणि याच भोंग्याला माऊली म्हणतात, ए भोंग्या रणधन 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 रे रमाला साठी कमल दलू रे भ्रमरा. आत्मानंदाचं सेवन कर, आत्मानंद स्वरूपाचं सेवन कर, यालाच म्हणतात घाला. हे सगळं झाल्यानंतर नंद यशोदा एकत्र बशी सांगितलं, कृष्णा आता तू काय गोकुळात राहण्याच्या वेळेचा राहिला नाहीस, तू गायी करायला जायचं, गायी घेऊन निघाला. दुसऱ्या दिवशी गोकुळातून ज्यावेळेस 9 लक्ष गायी म्हणजे सर्वनाम कीर्तन विष्णुस्मरण या नवविधा भक्तीवरती एका भक्तीवरती 1 लक्ष जप करणे म्हणजे 9 लक्ष गायी आहेत. 9 लक्ष गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण गाई गोपाळ सवंगडी मला घेऊन या काही खेळी नंदाचा काना. दुपारचे 12 वाजले. सगळे गडी म्हणले, कृष्णा किती वेळ खेळायचं रे? 12 वाजले. आता आपणही म्हातारीचे आपण म्हणतो यांची 12 वाजले, आता खरं नाही. मग त्यांचे 12 वाजले कशा ओळखायचे, कसं मला खायचं? म्हातारी म्हणली ना, तुझं टंगडच मोडी. आता तुम्ही 15 दिवस विसरणार घरातून टंगडच मोडी. 15 दिवस विसरणार कृष्णाची लीलाच अशी आहे. आणि मग काय झालं? मग याप्रमाणे सतसजन सगळे गवळी एकत्र आले. 12 वाजले म्हणजे जर आजोबाची मान हालायला लागलीच ब्रह्म तर ती अशी हलते. ब्रह्म म्हणतो माझा खेळ संपला. आणि जर म्हातारीची आजीची जर हलायला लागली ती अशी हलते. माया म्हणते माझा खेळ सुरू झालाय. त्याप्रमाणे दुपारचे 12 वाजले. गडी म्हणजे कृष्णा किती खेळायचं? खांदी भारा बोटी मुक काय खेळायचं, काय खेळायचं, काय खेळायचं. बैसू जेवू एके ठाई. आतापर्यंत कोणी सांगितलं का? भगवान श्रीकृष्ण वॉज द फर्स्ट, पहिला राजकारणी ज्याने अस्पृश्यता निवारण केली. चला बैसू जेवू एके ठाई. माझा भगवान श्रीकृष्ण म्हटलेला आहे. बाबासाहेबांनी नंतर लिहिली राजघटना, नंतर लिहिलं गेलंय. आमच्या भगवान श्रीकृष्णाने त्या काळात सांगितलं, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई म्हणजे अनटचेबिलिटी. अस्पृश्यता निवारण केंद्रातला पहिला पठ्य आहे म्हणून भगवंताला मानायचं. रात्री झोपणं तुमच्या आमच्या हातात आहे, सकाळी उठणं झोपेत. बाई म्हणती रात्री खाल्लं पिल्लं चांगले तणातना झोपले होते म्हणून सकाळी उठल्यावर म्हणा, भगवंता रात्री झोपणं माझ्या हातात होतं रे, सकाळी उठणं माझ्या हातात नव्हतं. म्हणून एवढा एक कृतज्ञतेचा मंत्र सांगतो, सोडून देतो. अनंता सगळ्यांनी म्हणायचं, अनंता अनंत तुझे उपकार, अनंता अनंत तुझे उपकार, अनंता अनंत तुझे उपकार, अनंता अनंत तुझे आल्यानंतर आपलं फुफ्फुस वगैरे हात चोळतात, प्रयत्न करतात जगवायचा. तसं रात्री आपण झोपलो, सकाळी काही तुम्हाला उठवण्याचा कोणी प्रयत्न केलाय नाही, पण शांतपणे उठतात. याचा अर्थ गोकुळात जागे आहात. दुपारचे 12 वाजले, आता 12:30 वाजले. गवळणी सगळ्या स्तब्ध झाल्या, पाणी स्तब्ध झालं वगैरे वगैरे. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या असं म्हणतात, पण मी सांगतो वृत्ती एकत्र केल्या, तेव्हा समाज एकत्र आलेला आहे. सगळ्यांच्या वृत्ती एकत्र केल्या, स्वतःची वृत्ती त्याच्यामध्ये टाकली आणि गरकन तिकडे दही होतं, इकडे देही होतं. दही घुसळल्यानंतर
सार आणि असार वेगळं होतं. इकडे मंथोनी नवनीता तैशे घे अनंता अशा हरिपाठी याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. बाबा विना लावा, आतमधला विना बाहेर या, विनेकरी बाहेर या. हो दोन्ही विने, दोन्ही तुम्ही पण या. हा दही अंडीला विना लावा आणि सांगून ठेवतो आता 2 तास जसे असे स्तब्ध बसलेले आहात असाच दही अंडी फोडली जाईल. दही अंडी फोडल्यानंतर खाली एकही कण पायाला लागू द्यायचा नाही. याचा जर एखादा कण तुमच्या पायाला लागला, जर गुरु झालं तर कुठल्या डॉक्टरच्या बापाची ताकद नाही तो नीट करायची. हा तो काला पायाच्या हा बस 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 झालं. हा अजून बोबडे आला नाही, सोबडे आला नाही, खूप अजून 4-5 तास ठोका नाही. ज्ञानेश्वर आणि सांगितलं चला काय सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सांगितलं गड्यानो सावधान, तुम्हाला चालताच पण सरता येत नाही का? हा मी वरती होतो म्हणा शिंकेला मी आले तुरी होतो